नमस्कार, महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आजच्या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की काही दिव्यांग बांधव आहेत, त्यांच्यासाठी शासनाकडून पेन्शन वाढ झालेली आहे। तर जे पेन्शनधारक आहेत त्यांच्यासाठी आजचा आपला व्हिडिओ हा खूप महत्त्वाचा आहे। तर कोणते पेन्शनधारक आहे यामध्ये हे सर्वप्रथम आपण बघूया, किती प्रमाणात वाढ झाली आहे त्यांचा विश्लेषण करूया आणि नंतर किती तारखेला त्यांना पैसे येणार आहे हे सुद्धा आपण आपल्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। पण शासनाने असं वचन नाही दिलं, ते जाहीर सुद्धा केलेलं आहे। म्हणजेच विश्लेषण झाल्यानंतर आता त्याचा निकाल लागल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी जाहीर सुद्धा केले आहे त्यांना किती प्रमाणात वाढ मिळेल आणि किती तारखेला मिळेल। सर्वात प्रथम कोणकोणते पेन्शनधारक यामध्ये आहेत ते आपण जाणून घेऊया। सर्वात प्रथम म्हणजे विधवा पेन्शनधारक, ते सुद्धा यामध्ये आहे आणि दिव्यांग पेन्शनधारक, तसेच संजय गांधी निराधार योजना आणि श्रावण बाळ योजनेअंतर्गत जे काही लोक पेन्शन घेतात त्यांना सुद्धा यांच्यामध्ये वाढ मिळणार आहे। जे ज्येष्ठ नागरिक आहेत, ज्येष्ठ नागरिक म्हणजे जे 65 वर्षावरील जे पेन्शन घेतात, पेन्शनचा लाभ घेतात, त्यांना सुद्धा या योजनेचा लाभ हा मिळणार आहे। 1500 रुपये महिना चालू आहे, त्यांना शासनाकडून वाढ यांच्यामध्ये करण्यात येणार आहे अशी शासनाकडून माहिती आलेली आहे। आणि नंतर एक लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या लाडक्या बहिणींना शासनाकडून 1500 रुपये प्रति महिना घेतात त्यांना सुद्धा शासनाकडून 2100 रुपये प्रति महिना असे देण्यात येणार आहे। आणि 2100 रुपये प्रति महिना जे काही सर्व पेन्शनधारक आहे त्यांना 1500 रुपयावरून 2100 रुपये हा महिना, आतापर्यंत 1500 रुपये महिना मिळत होता पण आता त्यांना 2100 रुपये महिना मिळणार आहे। काही दिवसा मिळण्याआधीच हे सुरू झाले आहे, यांना सुद्धा 1500 रुपये महिना मिळतो। हे काही सर्व पेन्शनधारक आहे यांना रुपये प्रति महिना डिसेंबर महिन्यापासून देणार आहे। म्हणजेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी रात्री सांगितलेले आहे की यांनी सांगितले की जे काही आपण वचन लाडक्या बहिणींना, ज्येष्ठ नागरिकांना दिलं होतं की आपण 1500च्या ऐवजी जर निवडून आले तर 2100 रुपये प्रति महिना देणार असं सांगितलं आहे। आमचं वचन आम्ही पूर्ण करणार, आम्ही वचन पूर्ण करणारे लोक आहात अशा पद्धतीने त्यांनी या माध्यमातून सांगितले आहे। याचा अर्थ बहिणींना आता 1500च्या ऐवजी 2100 रुपये प्रति महिना डिसेंबर पासून मिळणार आहे हे देखील त्यांनी सांगितले आहे। हे अशी आनंदाची बातमी सर्वांसाठी जे काही दिव्यांग बांधव आहे, लाडकी बहीण योजनेअंतर्गत आहे किंवा विधवा पेन्शनधारक आहे, संजय गांधी निराधार योजना आहेत किंवा श्रावण बाळ योजनेअंतर्गत असतील, या सर्व पेन्शनधारकांसाठी खूप आनंदाची अशी बातमी आहे। आजच्या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून हे महत्त्वपूर्ण माहिती आपण बघितलेली आहे। परंतु आता तुम्ही म्हणाल की किती तारखेला हे पैसे येतील? तुम्हाला डिसेंबर महिन्यामध्ये पैसे मिळणार, परंतु किती तारखेला येतील ते आता सध्या तरी सांगू शकत नाही, कारण याची तारीख ही जाहीर झालेली नाही। परंतु तुम्हाला 2100 रुपये प्रति महिना हे नक्की मिळणार। एकनाथजी शिंदे साहेब यांनी सांगितलेले हे महत्त्वपूर्ण माहिती त्यांच्या माध्यमातून सांगितलेली आहे। अशी आनंदाची बातमी महिलांसाठी, जनतेसाठी व ज्येष्ठ नागरिकांसाठी होती। अशाच नवीन माहितीसाठी माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।